महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा निर्णय। विधानसभा निवडणुकीत वंचितसाठी दार बंद। वंचित शिवाय महाविकास आघाडी विधानसभा लढवणार। वंचितमुळे महाविकास आघाडीचा वेळ वाया गेला अशी सूत्रांची माहिती आहे। वंचित बहुजन आघाडी सोबतच्या वाटाघाटींमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा महत्त्वाचा असा 1 महिना निघून गेला। शेवटी वंचितकडनं स्पष्ट अशी कुठलीच मागणी झाली नाही। मात्र मवियाचा वेळ वाया गेला। या अनुभवाला गाठीशी ठेवत आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित सोबत चर्चाही करायची नाही अशी भूमिका सध्या तरी मवियानं घेतली आहे। वंचितनं कुठलाही प्रस्ताव ठेवला तरी सुद्धा त्याचा विचार करण्यात येणार नाही असंही आघाडीतल्या एका ज्येष्ठ नेत्यानं स्पष्ट केलंय। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एकीकडे शिवसेनेसोबत त्यांची असणारी युती आणि त्यात आता वंचितला सोबतच घ्यायचं नाही असा निर्णय होतोय। नेमकं कोणाचं यावरती एकमत झालेलं पाहायला मिळतंय? वंचितची सोबत येण्याची तयारी नेमकी खरी आहे का की फक्त एक प्रदर्शनीय चित्र आहे अशा स्वरूपाची भूमिका महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांची आहे। वंचितला सोबत घ्यायचं नाहीच असा तुर्तास तरी निर्णय नाही या, पण जवळपास महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा मतप्रवाह आहे की लोकसभेच्या निवडणुकीत किंवा त्याआधीही महाविकास आघाडी सोबत वंचितने चर्चा फक्त केली, ज्याच्यामध्ये वेळ घालवला आणि प्रत्यक्षात मात्र वंचित सोबत आली नाही। कोणतं ना कोणतं तरी कारण देत वंचितनी भूमिका वेगळी घेतली। या सगळ्या परिस्थितीत ज्यावेळेस पुढील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी राज्यात एकत्रित विधानसभा निवडणूक लढवू पाहते, अशा वेळेस वंचित शिवाय जाण्याचा पर्याय खुला ठेवावा, वंचित शिवाय जागा वाटप केलं जावं। जर वंचितला कुणासोबत आपल्या मित्रपक्षाबरोबर यायचं असेल तर त्याने त्याच्या स्वतःच्या दिलेल्या जागांचा जो कोटा आहे त्यातून दिली जावी। पण तुर्तास तरी वंचित शिवाय पर्याय प्लॅन बी अशा स्वरूपामध्ये करावा असे काही मतप्रवाह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पुढील काही दिवसात पावलं देखील उचलले जातील असं दिसून येतंय। नक्कीच सागर, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।